भिगवणमध्ये कडकडीत बंद होता. दुकानं बंद होती, रस्त्यावरचे व्यवहार ठप्प होते, रस्त्यावर वावर होता तो पोलिसांचा. ही होती 18 फेब्रुवारीच्या सकाळची भिगवणमधली परिस्थिती. मुख्य रस्त्यावर प्रचंड गर्दी, आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत जमलेले लोक. ही होती 18 फेब्रुवारीच्या संध्याकाळची भिगवणमधली परिस्थिती. पण या दोन्ही घटनांचं मूळ होतं 17 फेब्रुवारीला घडलेल्या घटनेत. आपल्या आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करून येत असलेल्या भिगवणमधल्या एका 21 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आल्याच्या, तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तिला भर रस्त्यातून उचलून नेल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळेच भिगवणमधलं वातावरण तापलं होतं. पण बुधवारी सकाळपासून या प्रकरणात बऱ्याच घडामोडी घडल्या. सुरुवातीला पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानंतर या तरुणीचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला, ज्यात तिने आपलं अपहरण झालंच नाहीये असा दावा केला. पण त्यानंतरही गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांनी काही आरोप केले. बुधवारी दिवसभर भिगवणमध्ये नेमकं काय घडलं, सगळा राडा समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी प्रकरण सांगतो. मंगळवारी संध्याकाळी भिगवण पोलीस स्टेशनला एक अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं की पीडित तरुणीचं 22 फेब्रुवारीला लग्न होतं. त्याच्या खरेदीसाठी ती भिगवणला आली होती. तेव्हा ती, तिची आई आणि भाऊ यांच्या डोळ्यात मिरची पावडर किंवा चटणी टाकण्यात आली. त्यानंतर तिला टेम्पोमध्ये बसवून तिचं अपहरण करण्यात आलं. तिच्याकडे असलेली सोन्याची नथ, चांदीची अंगठी आणि तिच्या भावाच्या गळ्यातली सोन्याची चेन चोरण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अपहरण आणि चोरीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. पण ही मुलगी हिंदू कुटुंबातली आहे, तर आरोपी झहीर आणि अयान शेख हे मुस्लिम कुटुंबातले आहेत. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. मंगळवारी रात्रीच भिगवण बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी भिगवण कडकडीत बंद करण्यात आलं. बुधवारी दुपारी 3:30 वाजता भिगवणमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्याआधी सकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की झहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्या भावांचा या घटनेमध्ये समावेश आहे. यामध्ये जी पीडित आहे ती आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचंही समोर आलं आहे. हे सर्व तपासामध्ये आढळलं आहे. हे दोन्ही आरोपी आणि पीडित कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहतात. लहानपणापासून दोघांची ओळख आहे. 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यानचे त्यांचे कॉल डिटेल्स मागवले आहेत. त्या दरम्यान त्यांचे कॉल झालेले दिसत आहेत, टेक्स्ट मेसेज झालेले दिसत आहेत. हे फक्त रेग्युलर सिम कार्डवरून झालेलं आहे. अजून व्हॉट्सॲपचा डेटा मिळालेला नाही, पण त्याची माहिती मागवलेली आहे. त्यामधून काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मागच्या महिनाभरात तरुणी आणि झहीर शेख या दोघांमध्ये 11 वेळा कॉन्टॅक्ट झाल्याचं समोर आलं. यातल्या 3 वेळा मुलाने मुलीला फोन केला असून 8 वेळा मुलीने मुलाला SMS केले आहेत. मुलाने मध्यरात्री उशिरा फोन केलेले आहेत. या 3 कॉलचं ड्युरेशन फक्त 3 ते 5 सेकंद इतकंच आहे. मात्र त्यानंतर लगेचच व्हॉट्सॲप कॉल सुरू झाले आहेत. त्यामुळे हा सगळा प्रेम प्रकरणातून घडलेला प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण आरोपीला अटक करण्यात यावी, लवकरात लवकर मुलीचा शोध घेण्यात यावा अशी मागणीही केली जात होती. त्यात मुलीच्या काकांनी मुलगी इथे शिकण्यासाठी नव्हती, ती मामाकडे शिकायला होती, ती लग्नासाठी आली होती. खरेदी करायला गेल्यावर तिचं अपहरण केलं. ते दोघं शेजारी राहतात हे खरं आहे, पण ती इथे शिक्षणासाठी नव्हतीच, तर ओळख कशी असेल? पोलीस आम्हाला पाहिजे तशी माहिती देत नाहीत असा आरोप माध्यमांशी बोलताना केला होता. एका बाजूला पोलिसांकडून त्या दोघांचा शोध सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला भिगवणमध्ये मोर्चासाठी लोकांची गर्दी वाढत होती. हिंदू मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता. अशातच संध्याकाळी या मुलीचा एक व्हिडिओ माध्यमांमध्ये आला, ज्यामध्ये ती एका तरुणासोबत बसलेली दिसत होती. दोघांचेही चेहरे ब्लर करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये ती तरुणी म्हणते, मी झहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षांपासून प्रेमसंबंधात आहे. माझ्या विरुद्ध कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आले. कुणाला धक्काबुक्की झाली नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. राजकीय माणसांनी पुढे येऊन त्यांच्या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेऊ नये. मी माझ्या मर्जीने आले आहे. साहजिकच हा अपहरणाचा नाही तर प्रेम प्रकरणाचा विषय आहे याची चर्चा सुरू झाली. पण जन आक्रोश मोर्चा आधीच तरुणीचा असा व्हिडिओ आल्यानं आणखी खळबळ माजली. पण हे सगळं घडेपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर हे भिगवणमध्ये पोहोचले होते. त्यांना माध्यमांनी या मुलीच्या व्हिडिओबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, मुलीवर दबाव टाकून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जात आहे. मुलीचे भाऊ, मामा, चुलते यांच्याशी चर्चा केली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलेलं होतं. 2-4 दिवसात लग्न होणार होतं. अशा परिस्थितीत जबरदस्तीनं मुलीचं अपहरण केलं गेलं. हा व्हिडिओ मी बघितला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसोबत फोनवर चर्चा केली. हा व्हिडिओ कुठून आला असा प्रश्न विचारला तर लोकेशन न दिसणारं ॲप वापरलं आहे असं त्यांनी सांगितलं. पण
पोलिसांना व्हिडिओ पाठवणं, घरच्यांना व्हिडिओ पाठवणं म्हणजे त्यांचं धाडस वाढलं आहे. या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतंय, त्याच्या मागे कुणीतरी आहे. मुलाचे चुलते इथले गुंड आहेत. हिंदू मुलींच्या अपहरणात तो आरोपी होता. काही महाराजांना मारहाण केली होती. मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत. मूर्त्यांची मोडतोड केली आहे. असं का घडतंय? पोलीस प्रशासन इतके दिवस का गप्प आहे? वेगवेगळ्या गुन्ह्यात तो आरोपी आहे. माझ्याकडे यादी आहे. इतक्या गुन्ह्यात तो आरोपी असेल तर त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई का झाली नाही, असे प्रश्न पडळकरांनी विचारले. त्यानंतर पडळकर आणि संग्राम जगताप हे पोलिसांची चर्चा करायला गेले, तर मोर्चासाठी जमलेल्या नागरिकांनी मोर्चास्थळी जागेवरच ठिय्या मांडला. त्यावेळी मोठी गर्दी जमा झाल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यावेळी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भाषण केली. त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी भाषण केलं, ज्यामध्ये ते म्हणाले, इथं असलेल्या प्रत्येक नागरिकाचं रक्त उसळलेलं आहे. गाडी आली की सगळेजण विचारतायत की यातून आपली बहीण आली आहे का? या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोच, पण पोलीस दलाचा सुद्धा निषेध करतो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर आपणच त्या आरोपींचा निकाल लावला असता, पण आपल्याला काही बंधनं पाळावी लागतात. पण आमच्या कुठल्याही आंदोलकाला अटक होता कामा नये, हे आम्ही प्रशासनाला सांगतोय. कुठल्या हिंदू बांधवाला अटक झाली तर आम्ही पुढच्या तोंडाला बसणार, एवढं लक्षात ठेवा. ज्या पोलीस ऑफिसरने चॅटिंग दाखवलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या व्यक्तीचं अपहरण होतं ती व्यक्ती अपहरणकर्त्याच्या ताब्यात असते. आता ताब्यात आहे म्हणल्यावर समोरची व्यक्ती जे बोलायला सांगतोय तेच ते बोलतो. जोपर्यंत ती मुलगी कायदेशीररित्या पोलीस प्रशासनापुढे येत नाही तोवर कुठलाही व्हिडिओ ग्राह्य धरायचा नाही. ती मुलगी काल हिंदू होती, आज हिंदू आहे आणि उद्याही हिंदूच राहील, ही आपली जबाबदारी आहे. अशी कुठलीही घटना घडली की मिटवून घ्यायची नाही, आधी केस करायची, मग आपल्या मार्गाने पुढे जे करायचं आहे ते करायचं. या मोर्चानंतर पोलिसांनी आपल्याला सांगितलं आहे की ते मुलीला परत आणणार आहेत. त्यामुळे शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागू देऊ नका. रात्री ती मुलगी आली नाही तर परवा आपण प्रशासन बाजूला ठेवू आणि आपल्या पद्धतीने मार्ग काढू, असा इशारा सुद्धा जगताप यांनी दिला. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषण केलं. त्यावेळी ते म्हणाले, या तालुक्यामध्ये ज्या मुलींचं वडिलांचं छत्र हरवलं आहे अशा 25 मुली जिहादी वृत्तीच्या लोकांनी पळवून नेल्या आहेत. या मुलीचं तर 22 तारखेला लग्न आहे. MPSC पास झालेला मुलगा तिचा नियोजित वर आहे. हा पहिला गुन्हा किडनॅपिंगचा आहे, त्याला अटक करण्यात यावी. त्याच्या पाठीमागे जो अझहर नावाचा इसम आहे त्याला पहिला पकडला पाहिजे. त्याला पैसे कोण देतं? यांचे 2 नंबरचे धंदे असतात, त्यातून मिळणारा पैसा यात लावतात. या दोन्ही भावांचा चुलता एका तलाठ्याला मारहाण करतो. या अझहर शेखला अटक केलीच पाहिजे. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. पोलिसांची जबाबदारी आहे. मीडियामध्ये आलं प्रेमसंबंध आहेत, काय असेल ते असेल, पण मुलीला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात यावं. ती 18 वर्ष पूर्ण आहे, तिच्या संमतीने झालं आहे, असलं काहीही या प्रकरणात होता कामा नये. तिचं तिच्या नातेवाईकांशी बोलणं झालं पाहिजे. जो पोरगा आहे तो पाईप चोरतो, ही बी फार्मसी झालेली पोरगी आहे. कुठल्याही परिस्थितीत ही मुलगी घरी आली पाहिजे. तिचा व्हिडिओ बघा, कपाळावरची टिकली गायब. ती म्हणते मर्जीने आले, मग चटणी टाकायची काय गरज? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. हा मतांचा विषय नाहीये, हा आपल्या अस्तित्वाचा विषय आहे. ही मुलगी तिच्या घरी आणून सोडणं ही आपली जबाबदारी आहे. अझहर शेखवर मोक्का अंतर्गत कारवाई करा. या मुलीला घरी आणा. एसपींची हत्तीवरून मिरवणूक काढतो. लव जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधातला कायदा आपण लवकरच आणतोय, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले. या दोन्ही नेत्यांच्या भाषणाची बरीच चर्चा झाली. मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला जबरदस्तीने पळवून नेला असा दावा केला, तर मुलीने व्हिडिओमधून आपण स्वतःच्या मर्जीने पळून आलो असं सांगितलं. त्यामुळे आता मुलीचा शोध लागणार का आणि तिच्या चौकशीत काय समोर येणार, यावरून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, ज्याकडे फक्त भिगवणचं नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.